उन्होंने बोला सर्जरी करनी पड़ेगी। ये है अभी तो मेरे ये सूजन कम हो गई है, वरना मेरे हाथ ऐसे लग रहे थे इतना बड़ा हो गया। अलीकडेच अभिनेत्री अर्चना पूरन सिंग यांच्या आयुष्यात एक दुर्मिळ आरोग्य संबंधी आव्हान समोर आले आहे। याबाबत त्यांचा मुलगा आयुष्मान सेठी याने आपल्या इंस्टाग्राम रील आणि युट्यूब ब्लॉग मध्ये उघडपणे सांगितले आहे। त्यानं सांगितले की 2025 मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या आईच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली होती। त्या दुखापतीनंतर फ्रॅक्चर झाले आणि फ्रॅक्चर बरे झाल्यानंतर त्यांना CRPS म्हणजेच कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम हा दुर्मिळ दीर्घकालीन वेदनांचा आजार झाला आहे। या स्थितीमुळे त्यांचा हात आता पूर्वीसारखा पूर्णपणे सामान्य राहणार नाही। ही एक दीर्घकाळ टिकणारी वेदनांची अवस्था आहे, जी बहुतेक वेळा एखाद्या दुखापतीनंतर, फ्रॅक्चर नंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर विकसित होते आणि प्रामुख्यानं हात किंवा पायावर परिणाम करते। या आजाराची सर्वात वेगळी आणि महत्त्वाची बाब म्हणजे यामधील वेदना आणि इतर लक्षणं मूळ दुखापतीपेक्षा खूपच जास्त तीव्र असतात आणि खूप काळ टिकून राहतात। ज्या ठिकाणी सामान्यतः फ्रॅक्चर बरे झाल्यानंतर वेदना हळूहळू कमी व्हायला हव्या, तिथे CRPS मध्ये मज्जासंस्थेकडून येणारे वेदनांचे संदेश अतिशयोक्त स्वरूपात सतत पाठवले जातात। या प्रक्रियेमुळे प्रभावित भागामध्ये सूज येणं, जडपणा जाणवणं, त्वचेच्या रंगात बदल होणं तसेच तापमानात चढ उतार दिसून येतात। डॉक्टरांच्या मते CRPS मध्ये खरी अडचण हाडे नीट बरी न होण्यात नसते, तर मज्जासंस्थेच्या असामान्य सिग्नलिंग मध्ये असते। मज्जासंस्था जखमी भागाकडून येणारे वेदनांचे संदेश योग्य वेळी थांबवू शकत नाही, उलट ती त्यांना अधिक तीव्र करते। त्यामुळे वेदना असामान्यपणे प्रचंड आणि सातत्यपूर्ण राहतात। कारण याचा ट्रिगर बहुतेक वेळा फ्रॅक्चर किंवा शस्त्रक्रिया असते, पण लक्षणांची अभिव्यक्ती मुख्यतः मज्जासंस्थेमुळे होते। CRPS हा जीवघेणा आजार नसला तरी जर त्याचे निदान आणि उपचार सुरुवातीच्या टप्प्यात झाले नाहीत, तर तो व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर आणि कार्यक्षमतेवर मोठा परिणाम करू शकतो। उपचारांचा मुख्य उद्देश वेदनांवर नियंत्रण ठेवणं, हालचाल पुन्हा सुरळीत करणं आणि मज्जासंस्थेला शांत करणं हा असतो। यामध्ये फिजिओथेरपी, योग्य औषधे, सौम्य हालचाली आणि मानसिक आधार यांचा समावेश होतो। त्यामुळे फ्रॅक्चर किंवा कोणतीही दुखापत बरी झाल्यानंतरही जर असामान्य वेदना, जडपणा किंवा सूज जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास दीर्घकालीन सुधारणा शक्य होते।